सहदिवाणी न्यायालयाच्या आदेशानंतर जुन्या शहर पोलिसांची तत्पर कारवाई, अतिक्रमण हटवून जमीन मालकाला दिलासा। अकोला शहरातील अतिक्रमण वादाच्या प्रकरणात न्यायालयाच्या निर्देशानंतर जुन्या शहर पोलिसांनी तात्काळ आणि काटेकोर पद्धतीने कारवाई केली। फिरोज खान अलियार खान यांनी त्यांच्या खाजगी मालकीच्या जागेवर झालेल्या बेकायदेशीर कब्जाबाबत न्यायालयात याचिका दाखल केली होती। याचिकेवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाने पोलिसांना त्वरित आवश्यक पावले उचलण्याचे आदेश दिले। आदेश मिळताच जुन्या शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी योग्य ती बंदोबस्त व्यवस्था केली। कोणतीही कायदा सुव्यवस्था बिघडू नये आणि कारवाई पारदर्शक राहावी यासाठी जमीन मालक फिरोज खान यांनाही स्थळी हजर राहण्यास सांगण्यात आले। पोलीस पथकाने सर्व खबरदारी घेत नियमानुसार अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली। संपूर्ण कारवाई शांत आणि अहिंसक वातावरणात पार पडली। कुठल्याही प्रकारचा वाद किंवा गोंधळ निर्माण झाला नाही। प्रशासन, पोलीस आणि संबंधित पक्ष यांच्यातील समन्वय स्पष्टपणे दिसून आला। स्थानिक नागरिकांनीही या कारवाईचे स्वागत केले आणि असे नमूद केले की अशा न्याय आणि वेळेवर झालेल्या कारवायांमुळे सामान्य नागरिकांचा न्याययंत्रणा आणि प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ होतो। चौथे सहदिवाणी न्यायालय खड़े क्षेत्र अकोला इनसे पूर्ण जुने शहर को एक पत्र प्राप्त हुआ जिसमें दरखास्त क्रमांक 152/2018 फिरोज खान अलियार खान विरुद्ध दिनेश हीरालाल गटकर के न्याय निर्देश के अनुसार पुलिस स्टेशन जुने शहर को बंदोबस्त देने हेतु पत्र प्राप्त हुआ। संबंधित फिरोज खान अलियार खान इनकी विनती के ऊपर और कोर्ट के आदेश के अनुसार इनको जो अतिक्रमण जगह को निकालने के लिए दिलीप की उपस्थिति में अतिक्रमण पेड़ बंदोबस्त दिया गया और उसी बंदोबस्त के दौरान आज 27 नवंबर को जो अतिक्रमित जगह थी कोर्ट के दिलीप की उपस्थिति में संबंधित जगह का अतिक्रमण निकालना चालू है। अभी फिलहाल कायदा और सुरक्षा की कोई भी परिस्थिति नहीं है। शांतिपूर्ण तरीके से यहाँ पे अतिक्रमण निकाला जा रहा है। धन्यवाद।